सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। देगलूरमध्ये होणाऱ्या या संवाद मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी आणि ज्यांचा आज या ठिकाणी देगलूरच्या आगामी विकासात्मक दृष्टिकोनातून ज्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे, माझे सहकारी खासदार अजितराव गोपछेडे, आपल्या भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार जितेश अंतापूरकर, आमदार तुषार राठोड, आपले सरचिटणीस माधवराव उच्चेकर, आपले लक्ष्मणरावजी ठक्करवाड, माणिकरावजी लोहगावे, श्रावण भिलवंडे, माधवराव मिसाळे गुरुजी, शिवाजीराव बळेगावकर, शंकर कंतेवार, रामराव नाईक, दीपक शहाणे, शंकर कंतेवार, दिनेश मुनगिलवार, सोंडीकर ताई, प्रीतम देशमुख, शिवकुमार देवाडे, प्रशांत दासरवार, राजेश महाराज, अशोक गंधपवार, विठ्ठल राजकुंडल, शिंपाळकर, गणेशरावजी, जनार्दन बिराजदार, शंकररावजी राठोड, संदीप सोनकांबळे, मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, आपले आभार मानतो की भाजपाच्या या प्रथम सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण या उपस्थित आहात। आपले मनापूर्वक धन्यवाद मानतो, आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो। गेल्या काही दिवसापासून आपल्या या होम पिचवर अनेक नेते येऊन गेले, काही काही टूर करून गेले। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। ज्या देगलूरने आम्हाला घडवलं, ज्या देगलूरने आम्हाला राज्याचं नेतृत्व करायची संधी दिली, ज्या देगलूर शहर असो, ग्रामीण असो, बिलोली असो, ज्या भागाने एवढी ताकद आम्हाला दिली, त्या देगलूरकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे। आगामी काळामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी आणि आपण देणार, याच्याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही। बरोबर आहे का? हात वर करा, बरोबर आहे की नाही? मित्रहो, मला खात्री आहे, खात्री यासाठी आहे, जे अशोक चव्हाण बोलतो ते करून दाखवतो, हे देगलूरकरांच्या मनामध्ये पक्का आहे। आणि तेच आश्वासन, फक्त आश्वासन नाही तर कृतीमध्ये, प्रत्यक्ष कृतीमध्ये देगलूरकरांच्या भावना ज्या आहेत, ज्या अपेक्षा आहेत, ते पुढील 5 वर्ष, त्या पुढील 5 वर्षामध्ये तुमच्या अपेक्षा, तुमची इच्छापूर्ती, तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि आगामी काळामध्ये बिलोली, देगलूर हे सर्व क्षेत्र, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित देगलूर त्याच्यामध्ये 100% आहे, हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। मित्रहो, अनेक निवडणुका आल्या गेल्या, आपण अनेकांना अनुभवलं, अनेकांना आपण मतदान केलं, अनेकांचा अनुभव आपण घेतला। मला सांगायचं एवढंच आहे की ज्या पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत, देश पातळीवर नरेंद्र मोदी, राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस, राज्यामध्ये देगलूरमध्ये भाजपची सत्ता, हे ट्रिपल इंजिन आपण आगामी काळामध्ये 5 वर्षामध्ये या देगलूरकरांना निश्चित कायापालट झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही, हे आपण कृपया समजून घ्या। निवडणुका आल्या, निवडणुका जिंकण्यापुरती आपण काय बोलतोय, हे मानायची गरज नाही। आणि निवडणुका खूप पाहिल्या आपण,
निवडणुकीमध्ये काही निवडून आले, काय पराभूत झाले, पण तुमचा विश्वास अटल आहे. तुमचा विश्वास शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुण्याईवर आहे आणि तुमचा विश्वास अटलजींच्या धोरणावर आहे की ज्या अटल बिहारी वाजपेयींनी, शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये असताना सुद्धा प्रशंसा ज्यांनी केली, त्या अटल बिहारी वाजपेयींना मी सलाम करतो की ज्यांनी नांदेडच्या नेतृत्वाला सुद्धा त्याही काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने जाहीररित्या त्यांची प्रशंसा केली होती. आजही मी विसरू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब सुद्धा नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीला अभिवादन केलं होतं. अशा प्रकारचं नेतृत्व ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि ज्याचं गुणगान आज मोदी साहेबही करत आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, सत्याच्या मागे राहिलं पाहिजे. आम्ही शिवाय देऊन मतं घ्यायला आलेलो नाहीत. आपण लक्षात ठेवा, आमच्या भाषणामध्ये कोणी कोणाला शिव्या दिल्या का? नकारात्मक राजकारणातून शिव्या देऊन मतं घेणं हे काही लोकांचा धंदा झालेला आहे. सांगायला काही नाही, करायला काही नाही, द्यायला काही नाही. आणि म्हणून 4 ते 5 वेळा पक्ष बदलून गेल्यावर सुद्धा अभिमानाने सांगतात की माझा हा 5वा पक्ष आहे म्हणून. मित्रहो, आमच्या भगिनींना आणि आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याला, मराठवाड्याला काही मिळालं नाही, मिळणार नाही. हे समजून घ्या. आपण दुसऱ्याला शिवाय द्यायच्या आणि मी कसा चांगला हे सांगायचं, हे काय धोरण असू शकतं कुठल्या पक्षाचं? हे कुठल्या पक्षाचं नेतृत्व असू शकतं का? मला तुमचं एवढंच सांगायचं आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे. अरे किती दिवस आपण फसणार याच्यामध्ये? किती दिवस आपण यांच्या बोलतापाला आपण बळी जाऊन नको त्या लोकांना आपण निवडून द्यायचं? हे धोरण आपण स्वीकारायचं का? आपण स्वीकारलं का कधी? तुमचा विश्वास आज आणि नेहमी अशोक चव्हाणावर राहिलेला आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि तुमच्या विचाराला मी तडा जाऊ देणार नाही, हे जाहीर ग्वाही या ठिकाणी मित्र मी जाहीरपणे सांगतो. तुमच्या विश्वासाला काही मी मागे पडू देणार नाही. कारण शेवटी ज्या जिल्ह्याने मला एवढं मोठं केलं, ज्या भागातल्या लोकांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं, त्यांच्याशी गद्दारी माझ्याकडून कधी होणार नाही, हे जाहीरपणे या जाहीर सभेमध्ये मला सांगायला काय अभिमान वाटतो मित्र, सांगितलं पाहिजे. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे, मजबूतीने खंबीरपणे या भागातल्या विकासात्मक कामाला मतदान करायचं. पुढचे 5 वर्ष आहे ना सरकार आपलं, पुढचं 5च नाही पण किमान 5 वर्ष नक्कीच आहे. लोकांनी बहुमत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेला आहे. लोकांनी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे. 5 वर्ष नक्कीच आहेत ना, जास्तच राहणार आहे पण किमान 5 वर्ष आहे ना. मग जो आपल्याला देऊ शकतो, करू शकतो, त्याच्या मागे राहायचं की ज्यांनी फक्त दुसऱ्याला येऊन शिव्या द्यायच्या आणि शिव्या देऊन काहीतरी मतं मिळवण्याचा प्रयत्न करायचं, त्याच्या मागे राहायचं की देणाऱ्याच्या मागे राहायचं, हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. आणि मग मला देगलूरवासियांना विनंती करायची आहे मित्र हो, की आपण या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आपल्याला आगामी काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्य करायच्या आहेत. आणि साध्य करायच्या असतील तर मग राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना आपल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, त्या सगळ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एक हाती सत्ता भाजपला आपण द्यावी, अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे. तरच लहान लहान कामं तुमची पडतात. तुम्हाला काय रोज देवेंद्र फडणवीसकडे जायची गरज पडत नाही. साहेब आमची गटारी राहिली आहे, गटाराचं काम झालेलं नाही, नाली राहिलेली आहे, पिण्याचं पाणी आमच्याकडे आमच्या भागात मिळत नाही, रस्ते काही ठिकाणी राहिलेले आहेत, असतील ना, मी कुठे नाही म्हणतो. मागच्या काळात काही झाले असतील, आगामी काळात करायचे आहेत. देणारा कोण आहे? देणारा नरेंद्र मोदी आहे, देणारा राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचं आहे. आणि त्या माध्यमातून देगलूरला नेहमीपेक्षा जास्त पैसा, देगलूरच्या विकासात्मक कामामध्ये जास्तीचा हात आपल्याला नेतृत्व आपलं असताना त्या नेतृत्वाला मजबूत करण्याचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणून
ज्याचं नियत साफ आहे, करायची इच्छाशक्ती आहे. खरं महत्त्वाचं काम नियत साफ पाहिजे. करायची इच्छाशक्ती आहे म्हणून बोलू शकतो, केलंय म्हणून बोलू शकतो, करायचंय म्हणून बोलू शकतो. आम्ही नकारात्मक पद्धतीने जाणार नाही. समोरच्या लोकांना माझं आव्हान एवढंच आहे की तुम्ही नकारात्मक बोलण्यापेक्षा किंवा माझं नाव 100 वेळा घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलं आणि करू शकता याच्यावर बोला रे बाबा. दुसरा शिवाय देऊन मतं मिळवण्याच्या बाबतीमध्ये आपला एक मित्र हो काही स्वारस्य नसलं पाहिजे. गोपछेडे आणि आम्ही दोघेही मिळून देश पातळीवरचे अनेक विषय आम्ही हाती घेतलेले आहेत. आपला बिदर रेल्वे मार्ग, आपला लातूर रेल्वे मार्ग, विमानसेवा झाली, मुंबई जोडल्या जात आहे, 5 विमानं नांदेडून जात आहेत. ही कसली लक्षणं आहेत? काय फक्त विमान मोठे माणसाकरता नाही आहे. उडान योजनेअंतर्गत देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा विमानाने जातं यावं याकरता नांदेडून 5 एक नाही 2 नाही 5 विमानसेवा चालू आहेत. अहमदाबादला चालू आहे, बँगलोरला चालू आहे, हैदराबादला चालू आहे, गोव्याला सुरू होत आहे, हैदराबादला सुरू आहे. 5 ठिकाणी विमान चालू आहे. आता मुंबई आणि गोवा आता सुरू होते महिना 1.5 महिन्यामध्ये. मित्र, हे विकासात्मक कामाकडे पाहायचं आहे की आपल्याला. आज रस्ते पहिल्यापेक्षा बरे झालेत आहेत, काही राहिलेत म्हणजे जाणीव आहे. पण चूक सरकारची नाही, चूक कोणाची आहे? वाळूवाल्यांची चूक आहे. आणि वाळूवाले तुम्ही रस्ता केला की 8 दिवसात महिन्यात वाळू रस्ता खराब झाला. आता या वाळूवाल्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे, संरक्षण कोणाचं आहे, विचार करा. आमचं म्हणणं एवढंच आहे. आज नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल राष्ट्रीय महामार्ग आणले, राज्य महामार्ग राज्य सरकारने फडणवीस साहेबांनी आणले. दळणवळण पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे, जाणं येणं पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे. वंदे भारत सुरू झाले, एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या. नांदेड रेल्वे स्थानकावर एवढी गर्दी आहे, तेवढीच गर्दी विमानतळावर आहे. पहिल्यापेक्षा जाणं येणं सोपं आहे, विमानसेवा आहे, रेल्वे सेवा झाली, रस्ते बेटर झाले, पहिल्यापेक्षा चांगले झाले. हा बदल नाही आहे का? दिसतोय ना आपल्याला? हा बदल आपल्याला दिसतोय. मगाशी मी अंतापूरकरांना विचारलं, म्हणतं पंतप्रधान योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती अगोदर घरकुलं किती मिळायची हो प्रत्येक गावामध्ये? 2 घरं 3 घरं. गावात जागे 5-50 माणसं भेटलेच, साहेब आम्हाला गरज नाही हो, आमचा नंबर केव्हा येणार, आम्ही मरेपण येतो की नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणली. आणि मला सांगायला आनंद आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे पूर्ण झाले, तुमच्या मतदारसंघात देगलूरमध्ये ग्रामीण भागामध्ये 16,000 घरं कंप्लीट झाली. आज 16,000 घरं आज कंप्लीट झाली. आणि शहरामध्ये 212 घरं पूर्ण झाली. उद्दिष्ट शहरातलं 375चं आहे आणि ग्रामीण भागातलं उद्दिष्ट 18,000चं आहे. म्हणजे आज एवढी मोठी घरकुलाचे काम जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केवढं नव्हतं, तेवढी कामं आज नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ लागलेली आहेत. आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 20 लाख घरांचं टार्गेट आहे. 20 लाख घरं कोणाकरता? गरिबाकरता. पक्क घर मिळतंय कोणामुळे? तर मोदी साहेबांच्यामुळे ते मिळतंय, भाजपच्या आपल्या सरकारमुळे मिळतंय. हे तुम्हाला मान्यच का? खरं मी ती आकडेवारी माझ्याकडे आत्ता घेतलेली आकडेवारी आहे माझ्याकडे. देगलूर शहरामधली, ग्रामीण भागातली मिळून आज आपल्याकडे 16-17